हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी विषय गणित आणि आपलं चालू आहे प्रकरण 3, त्यामधील सराव संच 3.2 आज आपण घेणार आहोत. मागील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते नक्की पहा. चला सुरुवात करूया. प्रकरण 3 मधील संख्यांच्या जगातमधील सराव संच 3.2 आणि हा अतिशय महत्त्वाचा सराव संच आहे, लक्षात असू द्या. कारण यामध्ये पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची, समान चिन्ह असणारे भिन्न चिन्ह असणारे पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची हे यामध्ये शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअरही करा. तर फ्रेंड्स, सुरुवात करूया. सराव संच 3.2 मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की तुम्हाला आता इथे भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी परफेक्ट यायला हवी. पुढचं मॅथ मग तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. आता फ्रेंड, पहिलं बघा, सराव संच 3.2 मध्ये काय दिले. खालील चौकटीत चिन्ह भरायचे आहेत आपल्याला. हे चिन्ह च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन असे चिन्ह असतात. आता इथे बघितलं, -10 आणि 5 यामध्ये मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो, धनसंख्या ही नेहमी मोठी असते. म्हणजे 5 जी आहे ना ती मोठी आहे, त्यामुळे इकडे जे चिन्ह येणार आहे ते या पद्धतीने येईल. मोठी संख्येच्या बाजूला हे चिन्ह द्यायचं असतं. आता फ्रेंड्स, -19 आणि -5 मध्ये मोठी संख्या कोणती? लक्षात असू द्या मित्रांनो, जर ते दोन्ही वजा असतील, संख्या रेषेवरून आपल्याला काय कळतं की शून्याच्या जवळ -5 आहे म्हणजे ही मोठी आहे, नाही का? त्यामुळे इथे सुद्धा -5 मोठी आहे, हे लक्षात असू द्या. जर हे दोन्ही धन असते तर 19 मोठी असती, परंतु दोन्ही ऋण आहेत, त्यामुळे -5 ही मोठी आहे. -3 आणि शून्यामध्ये सुद्धा 0 मोठी आहे. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने इथे सुद्धा हे चिन्ह येईल. 8 आणि 12 मध्ये तुम्ही सहज सांगू शकता की 12 मोठी आहे. आता 5 आणि 0 मध्ये ऑब्व्हियसली मित्रांनो 0पेक्षा 5 मोठा असतो, त्यामुळे 5 मोठा असेल. आणि इथे सुद्धा -3 आणि -9 मध्ये कोणती संख्या मोठी आहे? इथे लक्षात असू द्या, दोन्ही वजा चिन्ह आहेत. इथे जसे दोन्ही वजा चिन्ह होते त्यावेळेस ही संख्या मोठी होती, मग इथे सुद्धा -3 ही संख्या मोठी, त्यामुळे इथे सुद्धा चिन्ह येईल या पद्धतीने. ओके फ्रेंड्स, हे तुम्हाला कळालं असेल. आता सोडवा. काही गणितं दिली आहेत, मात्र ते आपण वहीवरती लिहिली ॲक्च्युली. ओके, 4 अधिक 7 तुम्हाला सहज मित्रांनो ती बेरीज करता येते. आता इथे काय लक्षात ठेवणार, नियम काय? 2 समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज ही नेहमी बेरीजच करायची असते, त्यामुळे येणार 11. ओके फ्रेंड्स, आता इकडे बघा, इथे सुद्धा पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्याचं वजा आहे, म्हणजे दोन्ही समान चिन्ह असलेल्या संख्या आहेत, त्यांची बेरीजच करायची आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते द्यायचं. म्हणजे 4 आणि 5 यांची बेरीज केली 9 आणि दोघांचं चिन्ह होतं वजा, म्हणून इथे येणार -9. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. समान चिन्ह असेल बेरीजच करायची. इथे पण समान चिन्ह आहेत, बेरीजच केली. यांचं जे चिन्ह आहे ते चाला येईल, यांचं जे चिन्ह आहे ते चाला येईल. मग याच्या पुढे हा नियम लक्षात ठेवा, समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीजच करायची आहे, मग ते ऋण असो की धन. आता इथे बघा, -7 अधिक 2 चिन्ह भिन्न आहेत, एक ऋण आहे एक धन आहे. ज्यावेळेस एक चिन्ह ऋण आणि एक चिन्ह धन असेल त्यावेळेस नेहमी वजाबाकी करायची. आता मी इथे वजाबाकी केली, 7तनं 2 गेले 5. आता इथे चिन्ह कोणतं द्यायचं? तर या दोन संख्यांमधली मोठी संख्या कोणती? म्हणजे वजा नाही धरायचं त्यावेळेस. 7 आणि 2 मधली तर 7 आहे, मग 7ला कोणतं चिन्ह आहे? वजा, म्हणून इथे येणार वजा. 10 2 भिन्न चिन्ह सांगितले मी तुम्हाला, 2 भिन्न, इथे धन आहे इथे ऋण आहे, यांची बेरीज नेहमी वजाबाकी करायची असते. 10तनं 2 गेले 8. आता चिन्ह कोणतं देणार? -2 की धन 10चं चिन्ह देणार? तर -2 लहान संख्या, 10 ही मोठी संख्या, तिचे चिन्ह कोणतं आहे? धन, त्यामुळे इथे येणार धन. ओके, आता मित्रांनो इथे बघा, हे दोन्ही जे पूर्णांक आहेत दोन्हींचे चिन्ह वजा आहेत आणि दोन्हींचे वजा चिन्ह असतील तर आपण बेरीज करतो. मग ती बेरीज किती होणार? 3 आणि 2 5 आणि 6 आणि 3 म्हणजे 95 झाली. आणि आधी सांगितल्या नियमाप्रमाणे दोन्हींची बेरीज जर केली तर त्यांचं चिन्ह कोणतं आहे? ऋण, तर याला येईल ऋण. ओके फ्रेंड्स, पुढे इथे पण बघा, इथे सुद्धा भिन्न चिन्ह आहेत, -71 अधिक 71. इथे केलं होतं बघा, भिन्न चिन्हांची आपण काय करतो? वजाबाकी करतो. -71 अधिक 71 वजाबाकी केली, 71 मध्ये 71 गेले 0. आता इथे चिन्हाचा प्रश्न येत नाही.
या पद्धतीने हे आपल्याला सोडवता येईल. ओके फ्रेंड्स, पुढचं बघूया. सोडवा 78 वजा 45. 78 वजा 45. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, वजाबाकी दोन भिन्न चिन्हांची वजाबाकी काय करायची. आता तुमच्या लक्षात आलं असेलच, वजाबाकी आता हे आपण गणित शिकले सगळे बेरीज होती. आता इथे वजाबाकी बघा, दोन संख्या कशा आहेत, भिन्न आहेत, चिन्ह भिन्न आहे त्यांचं. याचं 45 आहे, याचं धन आहे, वजा आहे, याचं धन आहे. आता फ्रेंड्स, आता अशा वेळेस ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस याची विरुद्ध संख्या जी आहे ती याच्यात मिळवायची. म्हणजे 78 वजा 45ची विरुद्ध संख्या कोणती, तर 45. मग 78 अधिक 45 किती येतील बघा, 8 5 13, चला 1 7 4 11 1, 8 5 13, चला 1 गेले, 7 5 12 झाले, ते 12 म्हणजे 123 झाले बघा. यांची बेरीज केली. आणि हे जर तुम्हाला अजून सोप्या पद्धतीत सोडवायचं असेल तर काय करायचं लक्षात घ्या, 78 हा वजा वजा अधिक झाला असंही तुम्ही करू शकतात, ते होतील 123. असं सोडवलं तरीही चालेल. किंवा हे लक्षात ठेवा, वजाबाकी करताना जी संख्या वजा करायची तिची विरुद्ध संख्या घ्यायची. लक्षात घ्या, वजा 45ची विरुद्ध संख्या धन 45 आहे, म्हणजे 78 मध्ये धन 45 मिळवले 123. किंवा असंही करू शकतो आपण. इथे मित्रांनो बघा, वजा 19 वजा 27. आता तुम्ही लक्षात घ्या, याची विरुद्ध संख्या याच्यात मिळवायची आहे. म्हणजे थोडक्यात काय येणार बघा, हा वजा 19 आणि याची विरुद्ध संख्या वजा 27ची विरुद्ध संख्या किती येणार, तर ती येणार 27. आणि आधीचा नियम बघा, वजा 19 आणि अधिक 27 किती होतात, तर दोन भिन्न चिन्ह आहेत, त्यांची बेरीज असेल तर आपण काय करतो, तर मित्रांनो त्यांची वजाबाकी करतो. आणि 27मधनं जर आपण 19 घालवले तर आपल्याला मिळतात 8. आता याला चिन्ह कोणतं देणार, तर ऑब्व्हियसली ही लहान संख्या मोठी संख्येचं चिन्ह देणार 8. याचं उत्तर आपण 8 लिहू शकू. त्याच पद्धतीने पुढचं गणित 148 वजा 37. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, हे वजा 27ची विरुद्ध संख्या कोणती येणार, धन 27, ती त्याच्यात मिळवायची. म्हणजे 148 याची विरुद्ध संख्या ती येणार धन. आणि यांची बेरीज केली 7 8 15, चला 1 4 3 7 आणि 1 8 आणि 1 185. आता इकडे बघूया, वजा 120 वजा 200. आता मित्रांनो दोन्ही संख्या वजा आहेत, तर दोन्ही संख्या वजा असतील तर आपण काय करतो, त्यांची बेरीज करतो. म्हणजे ती येणार 320. आणि मित्रांनो 320 जर ती आली आणि दोघांचं चिन्ह काय ऋण, म्हणजे हे सुद्धा काय ना ऋण. या पद्धतीने आपल्याला ते सहज करता येईल. ओके फ्रेंड्स, पुढे वजा 57 वजा 48. वजा 57मध्ये याची विरुद्ध संख्या मिळवायची आहे, म्हणजे तो 48 होणार. म्हणजे उत्तर किती येणार बघा, वजा 57 अधिक 48. तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल, मी तुम्हाला समजवण्यासाठी स्टेप सांगतोय. आता वजा 57मधनं 48 गेले, दोन भिन्न चिन्ह आहेत, तर मित्रांनो वजाबाकी होणार. वजाबाकी किती येणार, याची 9 येणार. आणि याच्यातली मोठी संख्या 57 आहे, ते इथे येणार वजा 9. सेम इथे सुद्धा मित्रांनो वजा 15 याची विरुद्ध संख्या 24. वजा 15मध्ये 24 मिळवले तर आपल्याला उत्तर येणार 9. मोठी संख्या 24 आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार 9. किंवा हे असे सोडवता येईल बघा, वजा 15 अधिक 24 आणि यांची बेरीज केली तर वजाबाकी केली आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे उत्तर येणार 9. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने लिहा. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.